साईजचा बर्ड्स, मराठीत आपण त्याला म्हणतो डोळा. हा डोळा आहे. मग तो आंबा असो, संत्रा असो, मोसंबी असो किंवा कोणताही असो. आता हे काय, हे गावरानी आंबे जरी आपण लावलं, हे गावरान आंबा आहे, कोयपासून तयार केला म्हणजे बियापासून तयार केला आहे. हे जरी लावलं तरी याला 10 ते 15 वर्षात फळं लागतील, त्यात शंका नाही. आणि हा लाईफ टाईम टिकेल, त्यातही शंका नाही. पण जर तुम्हाला 3 वर्षात जर फळं यायची असेल, येऊ द्यायची असेल, 3 वर्षात फळं सुरू करायची असेल, तर त्यासाठी म्हणून आपल्याला ग्राफ्टिंग करणं गरजेचं असते किंवा ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी स्वीकारणं गरजेचं असते. मग ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय असते, तर काय करतो आपण, ऍडव्हान्स करतो, याला कट करतो इथनं. पेन्सिल साईज ची काडी काय पाहिजे, कट करताना, ग्राफ्टिंग करताना पहिला नियम काय आहे की या काडीची साईज आणि या काडीची साईज, मातृवृक्षाची साईज आणि डोळ्याची साईज सारखीच पाहिजे. हे काडी आणि ह्या डोळा आपण एका वाक्यात म्हणू शकतो पेन्सिल साईज. पेन्सिल जशी असते तशी आणि पेन्सिलचा आकार जेवढा असते तेवढा. ह्या दोन्ही साईजच्या सारख्या असल्या. आता ग्राफ्टिंगचे प्रकार आहे वेगवेगळे, व्ही ग्राफ्टिंग आहे, साईड ग्राफ्टिंग आहे, अजून दुसरी कोणती आपण जे कोय ग्राफ्टिंग म्हणतो, कोय कलम म्हणतो, त्या सुद्धा असे 3-4 प्रकार आहेत. तर त्यात करू शकतो आपण. याच्यात व्ही ग्राफ्टिंग करू शकतो, साईड ग्राफ्टिंग करू शकतो. कोय कलम म्हणजे काय असते, जेव्हा तुम्ही आंब्याचं रोप पाहिलं असतील, कोय ग्राफ्टिंग सांगतो कसं असते. आंब्याचं रोप पाहिलं असतील, त्याला जांभळ्या कलरचे पानं आलेले असतात निघाल्याबरोबर, त्यावर कोय ग्राफ्टिंग केली जाते. म्हणजे काय करते, जांभळ्या कलर एवढं झाड असते, जांभळ्या कलरचे पानं येत असते, त्याला कट करते, तिथं मग डोळा फसवून देतात. ही आपली जी ग्राफ्टिंग आता करून दाखवणार आहे ती व्ही ग्राफ्टिंग आहे तुमची. व्ही टाईप मध्ये करतो आपण. असा इथनं कट मारतो, इथे कट मारल्यावर याला असा मधा चिरा मारतो मधून, मग याला चिऱ्या मारल्यावर याला छिलतो, असं इकडून तिकडून छिलतो आणि ते त्याच्यात फसवतो असं. त्याचा आता डेमोही दाखवतो तुम्हाला. पट्टी आणली का रे, ते बर्डचं कुठून कापलाय तुम्ही, आता तुमच्या हाती आहे ते कुठून कापलाय? हे जे बर्ड्स आहे हे सर्वात महत्वाचं. व्ही ग्राफ्ट म्हणजे कसं